हॅलो, वेलकम ऑल. आजच्या या क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण पाहत आहोत ट्रिग्नोमेट्रीवरचा क्लास 2. याच्यामध्ये आपण आज पाहणार आहोत. पहिल्या क्लासमध्ये आपण जे आहे ट्रिग्नोमेट्रीवरचे काही जे आपण ते आहेत क्वेश्चन बघितले होते, काही सोल्युशन त्याचं. आज जे आहे त्याच्यामध्ये जे असाइनमेंट आहेत त्या असाइनमेंटचं आपण इथं आज सोल्युशन कसं करायचं ते आपण इथं इम्पॉर्टंट क्लास इथं पाहणार याच्यामध्ये आहोत. तर याच्यामध्ये असाइनमेंटमध्ये जे आहेत ते आपल्याला क्वेश्चन त्यांनी दिलं आहे. पहिला क्वेश्चन होता कन्वर्ट इंटू डिग्री, सेकंड दिला आहे कन्वर्ट इंटू रॅडियन, आणि तिसरं दिलं आहे कन्वर्ट डिग्री मिनिट अँड सेकंड. म्हणजे आपल्याला कन्वर्ट इंटू डिग्री मिनिट अँड सेकंडमध्ये दिलं आहे. ठीक आहे. तर पहिलं होतं कन्वर्ट इंटू डिग्री. म्हणजे आपल्याला जे दिलेलं आहे हे कशामध्ये दिलं आहे, त्यांनी रॅडियनमध्ये दिलं आहे, आणि रॅडियनचं डिग्रीमध्ये कन्वर्जन करताना म्हणजे आपल्याला इथं काय होतं, 1 रॅडियन इज इक्वल टू, आपल्याला माहिती आहे 1 रॅडियन म्हणजे किती डिग्री होते, तर 180 भागीला पाय एवढं कशामध्ये होईल, हे डिग्रीमध्ये. ठीक आहे. तर आपण एका रॅडियनच्या अगोदर समजा आपण किंमत बघून घेऊ किती येते. तर 180 भागीला पायची किंमत 22/7 म्हणजे किती होईल, ते 180 गुणिला 7 भागीला 22 म्हणजे किती होईल ते 0, 7 8 56, 6 कॅरी आले 5, 7 1 7, 7 5 12, 1260 भागीला किती 22. तर हा भागाकार आपण करून घेऊया. 22 पंच 110, 22 सक 132. तर आपण समजा जर डिवाइड जर ॲक्च्युली करून बघितलं आपण, तर किती 22 पंच 10, 22 सक 132. तर 22 पंच 10 आपल्याला हेच घ्यावं लागेल, 22 पंच 110. तर त्या येतं 6 आणि 2 - 1 1 ते 0 आणि वरता हा 0. आता किती 22 पंच 110, 22 सक 132 आणि 22 7 154 म्हणजे 22 7 154 म्हणजे इथं किती येतं 10 मधून 6 सोड गेले 6, इथे किती 0 आणि पुन्हा इथं 0. ठीक आहे. आता पुन्हा इथं 0 घ्या, 22 दुनी 44 म्हणजे आपलं जे अप्रॉक्सिमेटली किती 57.2 डिग्री. ठीक आहे. म्हणजे अप्रॉक्सिमेटली आपल्याला समजलं की 1 रेडियन म्हणजे किती होते 57.2 डिग्री होते, किंवा त्याला आपण फक्त 180 अपॉन पाय नंतर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला इथे मिळते. ठीक आहे. म्हणजे आपल्याला इथे किती मिळतं, तर इथं समजा म्हटलं समजा 22 दुनी 44 किती होते, इथं 6 1 16. पुन्हा म्हणजे किती इथं पुन्हा इथे किती येणार 7.5 म्हणजे 2 7 किंवा 57.27 असं पण चालू शकतो आपण. 57.27 डिग्री हे काय होणार, तर 1 रॅडियनमध्ये जे आहे ते एवढं आपण त्या इथं कन्सिडर करणार मध्ये. ठीक आहे. म्हणजे 1 रॅडियन इज इक्वल टू 57.27 डिग्री. ठीक आहे. तर सेकंड हे झालं रॅडियनचं कशामध्ये करायचं का, फक्त डिग्रीमध्ये करायचं. म्हणजे आपण सांगू शकतो इथं की 1 रॅडियन इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 57.27 डिग्री और मल्टीप्लाय 180 अपॉन पाय. ठीक आहे. सेकंड काय म्हणते, कन्वर्ट इंटू रेडियन. आता जर आपल्याला इथं डिग्रीचं म्हणजे डिग्री एका डिग्रीचं आपल्याला जर रॅडियनमध्ये काउंट करायचं असेल तर आपण त्याला कशाने मल्टिप्लाय करतो, पाय अपॉन 180. म्हणजे काय होणार त्याच्यामध्ये होईल, तर रॅडियनमध्ये होईल. ठीक आहे. तर पायची किंमत किती आहे 22/7 डिवायडेड बाय पुन्हा किती 180 म्हणजे आपल्याला किती मिळेल 22/7 इंटू 180 म्हणजे हा किती होईल 22 अपॉन पुन्हा तेच येईल मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. किती त्यामध्ये 7 इंटू 1/80 7 मल्टिप्लाय 1/80 हे किती होईल 1260. हा जर समजा आपण जर भागाकार समजा बघितला इथं, तर हा भागाकार आपल्याला कशामध्ये करता येईल, तर 22 डिवायडेड बाय 1260. तर याला आता डिवाइड करायचं म्हणजे आपण येणार 0 बरोबर, आपण इथं पॉईंट दिला, इथे पुन्हा 0 घेणार. ठीक आहे. पुन्हा डिवाइड करतो नाही, पुन्हा आपण 0 घ्या, पुन्हा 0 घ्या, पुन्हा किती येईल 12 व 12 24 म्हणजे इथं 12 1 12 1260 मायनस करून घ्यायचे 0 10 मधून 4 देतील इथलं इथे 9 इथे पुन्हा 0 पुन्हा 0 घ्या. आता 9 6 बसतं किती लागेल 12 96 12 72 12 84 म्हणजे अप्रॉक्सिमेटली किती ते 0.017 म्हणजे अप्रॉक्सिमेटली आपण याला सांगू शकतो की 0.017 हा रेडियन एवढा पर्यंत देऊ शकतो 1 डिग्री म्हणजे
किंवा सरळ सरळ आपण त्याला मल्टिप्लाय कशाने करणार पाय अपॉन 180 म्हणजे सांगू शकतो आपण की 1 रेडियन इज इक्वल टू 1 रेडियन इज इक्वल टू एवढा आलाय ठीक आहे आणि 1 डिग्री म्हणजे आपल्याला किती मिळेल 0.017 हे एवढं कशामध्ये येतं म्हणजे याचं रूपांतर कशामध्ये होईल डिग्रीचं रूपांतर कशामध्ये रेडियनमध्ये ठीक आहे आता नेक्स्ट जो टॉपिक आपण बघणार येतो की कन्वर्ट इनटू डिग्री मिनिट आणि सेकंद ठीक आहे तर आपल्याला सपोज जर समजा दिला असेल काही संख्या दिली असेल ठीक आहे समजा आपण फॉर एक्झाम्पल तर आपण समजा हाच क्वेश्चन घेऊया किती 46.723 आता हे कशामध्ये दिलं आहे आपल्याला दिलं आहे कशामध्ये डिग्रीमध्ये दिलं आहे ठीक आहे तर याचं आपल्याला रूपांतर कसं करायचं आहे डिग्रीमध्ये मिनिटामध्ये आणि सेकंडमध्ये ठीक आहे तर पॉईंट नंतर जेवढी काही संख्या आहे याला आपण कशाने मल्टिप्लाय करणार 60 ने मल्टिप्लाय करणार कारण की आपल्याला माहिती आहे 1 डिग्री इज इक्वल टू किती होतात 60 मिनिट ठीक आहे तर आपण ही जे आहेत 0.723 याला आपण कशाने मल्टिप्लाय करणार 60 ने मल्टिप्लाय करणार 0 मल्टिप्लाय काय झिरोच येणार मल्टिप्लाय बघा 6 3 जा 18 पुन्हा 6 2 जा 12 12 प्लस 1 13 ची 3 कॅरी आला 1 6 6 7 जा 42 42 प्लस 1 43 आणि पॉईंट 3 डिजिट नंतर म्हणजे त्याला 43.38 म्हणजे आपलं जे आन्सर आला ते किती आहे 43.38 म्हणजे हा जो आहे हा आपल्याला कशामध्ये मिळेल मिनिटामध्ये हा कशामध्ये मिळाला 43.38 हे काय झालं मिनिट ठीक आहे आता पुन्हा हा 38 आहे याचा आपल्याला रूपांतर कशामध्ये करायचं आहे सेकंदामध्ये करायचं आहे म्हणजे हा जो 0.38 आहे याला पुन्हा कशाने मल्टिप्लाय करा 60 मल्टिप्लाय करा किती 0 8 6 जा 48 8 कॅरीला 4 साइन 18 18 4 22 आणि पॉईंट किती 2 पॉईंट म्हणजे 22.8 आपल्याला मिळून जाईल इथं म्हणजे अप्रॉक्सिमेटली आपल्याला इथं काय मिळेल इथं की हे झालं 22 सेकंड म्हणजे आपल्याला जो क्वेश्चनचं जे आन्सर आहे ते आपल्याला कशामध्ये बघायचं 46.723 डिग्री याचं रूपांतर कशामध्ये होईल तर ऑलरेडी डिग्री दिलंच आहे 46 डिग्री आणि आपलं मिनिट किती आलं आहे 43 मिनिट आणि सेकंदामध्ये किती आलं आहे 22 सेकंद अशा पद्धतीने जे आहे आपण त्याचं रूपांतर करू शकतो म्हणजे पॉईंट नंतर आपण त्याला फक्त 60 त्याला मल्टिप्लाय करू शकतो तर आपण इथं आता एक एक सोल्युशन जे आहे ते आपण इथं सुरुवात करूया पहिल्यापासून तर पहिला क्वेश्चन दिलेला आहे 12 रॅडियन इज इक्वल टू याचं रूपांतर कसं करायचं आहे डिग्रीमध्ये करायचं आहे ठीक आहे तर आपल्याला माहिती आहे 12 मल्टिप्लाइड बाय रेडियनचं डिग्रीमध्ये रूपांतर करत असताना आपण कशाने मल्टिप्लाय करतो 180 अपॉन पाय ठीक आहे आणि 12 मल्टिप्लाइड बाय 180 अपॉन पाय याची आपण पहिल्याच्यामध्ये आपण किंमत काढली होती की 1 रेडियन इज इक्वल टू 180 अपॉन पाय याची किंमत केलं 57.27 आपण घेऊ इथं 57.27 या दोघांचं आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊया 57.27 गुणिला 12 3 12 ती 84 84 4 कॅरी आले 8 12 2 24 24 आणि 8 32 2 कॅरी आले 3 12 ती 84 84 3 77 कॅरी आले 8 12 पंच 60 60 आणि 8 68 तर पॉईंट किती तर 1 2 1 2 म्हणजे आपला जे आन्सर आहे ते अप्रॉक्सिमेटली किती यायला पाहिजे 687.24 किंवा याला आपण अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 687 इतकं पण आता डिग्री पण त्याचं म्हणू शकतो हे झालं आपलं याचं इथं आन्सर पहिल्या क्वेश्चनचा आन्सर ठीक आहे अशा पद्धतीने मी आन्सर तुम्ही बुकमध्ये नुसता किंवा प्रॅक्टिस तुम्ही इथं करू शकता सेकंड जो क्वेश्चन आहे सेकंड क्वेश्चन आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलं आपल्याला कन्वर्ट 78 डिग्री इंटू रेडियन म्हणजे 78 डिग्री दिलेला आहे आणि याचं रूपांतर आपल्याला कसं करायचं आहे रेडियनमध्ये करायचं आहे ठीक आहे रेडियनमध्ये करत असताना आपण सिम्पली आपण बघितलं अगोदर 78 डिग्री याला मल्टिप्लाय कसं करतो आपण पाय अपॉन 180 मल्टिप्लाय करतो ह्या आता कशामध्ये होईल रेडियनमध्ये का होऊन जाईल ठीक आहे तर आपल्याला माहिती आहे 78 पाय अपॉन 180 जी आपण किंमत जी आहे आपण किंमत त्या पहिल्याच याच्यामध्ये बघितलं आपण की पाय अपॉन 180 ची किंमत दिलेली आहे 0.017 दिला आहे 0.017
7 ही आपण किंमत काढली याची. तर याचा गुणाकार करून घेऊया. 78 मल्टिप्लाइड बाय 0.017. ठीक आहे. तर 17 जर आपल्याला 17चा टेबल पार्ट 17 घेऊया तिथं किंवा 7चा असं म्हणून 7 8 56 6 केलेल 5 7 49 5 54 क्रॉस 8 7 आणि 0 क्रॉस होताना 0 0. ठीक आहे. किती 6 4 12 2 चाला 1 7 5 12 1 13 आणि पॉईंट येईल 3 पॉईंट म्हणजे 1.326 म्हणजे आपल्याला जे आन्सर आहे ते किती मिळेल 1.326 आणि त्याच्यामध्ये रेडियन म्हणजे आपलं जे आन्सर आहे 78 डिग्री म्हणजे किती येईल 1.324 रेडियन एवढं उत्तर पाहतं होईल त्यामध्ये. बघूया आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते 47 डिग्री 20 मिनिट 47 डिग्री 20 मिनिट याचं आपल्याला रूपांतर करायचं रेडियनमध्ये. सर्वात अगोदर या 20 मिनिटचं रूपांतर तुम्ही कशामध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे आपल्याला करून घ्यायचं कशामध्ये याच्यामध्ये करून घ्या डिग्रीमध्ये कन्वर्ट करून. ठीक आहे. तर 20 मिनिट म्हणजे आपल्याला इथं किती डिग्री आपल्याला कळायचं आहे तर आपल्याला माहित आहे 60 मिनिट म्हणजे काय होते 1 डिग्री होते. ठीक आहे. 20 मिनिट म्हणजे किती 20 डिवायडेड बाय 60 म्हणजे आपल्याला किती मिळेल 0.7318 म्हणजे 3 3 3. ठीक आहे. म्हणजे आपल्याला जे आन्सर जे आहे ते आपल्याला किती मिळेल इथं हे किती होईल तर 47.33 डिग्री एवढं आहे त्याचं आपल्याला मिळून जाईल. आता याचं जे रूपांतर आहे कशामध्ये रेडियनमध्ये कसं व्हायचं आपण मगाच बघितलं पहिल्या क्वेश्चनमध्ये 47.33 हे डिग्रीमध्ये आहे. त्याला आपण कशामध्ये काउंट करणार त्याला आपण कशामध्ये मल्टिप्लाय कशा करणार तर जर आपल्याला डिग्रीचं काउंट करायचं कशामध्ये रेडियनमध्ये काउंट तर त्याला मल्टिप्लाय करणार पाय अपॉन 180 आणि 47.33 पाय अपॉन 180 ची किंमत जी आहे ती आपली किती आलेली आहे 0.017 तर इथे किती 0.017 आणि हा जो गुणाकार आहे हा गुणाकार जर समजा आपण जर क्रम बघितला तर आपल्याला सपोज इथं आपण त्याला इथं बघूया याच्यामध्ये आपण त्या इथं कॅल्क्युलेटर तिथं टाकून बघूया की येथे गुणाकार ते तर ठीक आहे. तर आपलं जे आन्सर जे आहे ते किती 47.33 मल्टिप्लाय 0.017 इक्वल टू 0 पॉईंट किंवा अर्थ आपला आन्सर जो पास येईल त्यामध्ये 0.804 आणि 804.6 रेडियन जे आहे हे या दोघांचा अप्रॉक्सिमेटली काय तर गुणाकार तर येऊन त्याच्यामध्ये. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण जे आहे असेच क्वेश्चन जे आहेत आता हा जो क्वेश्चन आहे तिसरा क्वेश्चन जो आहे याचं तुम्हाला मी डायरेक्टली अगोदर डिग्रीमध्ये काउंट करून द्या आणि तुम्ही डिग्रीमध्ये काउंट केल्यानंतर त्याला फक्त कशाने मल्टिप्लाय करायचं आहे पाय अपॉन 180 म्हणजेच 0.017 मल्टिप्लाय करायचं ते कशामध्ये होऊन जाईल रेडियनमध्ये तिथं आपलं कन्वर्ट तिथं होऊन जाईल त्याच्यामध्ये. बघा क्वेश्चन काय झाला पुन्हा नेक्स्ट क्वेश्चन 52 डिग्री 36 मिनिट आणि 45 सेकंड. ठीक आहे. तर याला अगोदर डिग्रीमध्ये काउंट करताना 52 मिनिट डिग्री ओकेच आहे 36 मिनिटाचं रूपांतर करत असताना किती हा याच्यामध्ये किती करावं लागेल 16 करावं लागेल प्लस 45ला आपल्याला कशा रूपांतर करायचं आहे डिग्रीमध्ये काउंट करायचं आहे तर हा पण कशामध्ये झाला डिग्रीमध्ये झाला. याला कितीने करावं लागेल 3600ने कारण की आपल्याला माहित आहे की 1 डिग्री म्हणजे 60 मिनिट आणि 1 डिग्री म्हणजे किती 60 मिनिट आणि 1 मिनिट म्हणजे किती 60 सेकंड. तर अशा पद्धतीने जे आहे आपण तिथं त्याचा डिवाइड करणार. आता जर बघितलं समजा आपण याच्यामध्ये तर हा वाटतं 52 डिग्री प्लस याच्यामध्ये किती तर 0 पॉईंट आपण जर बघितलं याला 636 0.6 म्हणजे 0 प्लस हा किती त्याच्यामध्ये जर समजा आपण इथं 45ला जर 36 जर भागलं तर आपल्याला किती ते मिळू शकतं 45 डिवायडेड बाय 3600 तर आपलं जे आन्सर आहे ते येईल 0.0125 या सर्वांची समजा जर आपण बेरीज समजा केली त्यामध्ये किती येतं 52 डिग्री पॉईंट आता इथं 6 आहे 6125 अशा पद्धतीने आता हे कशामध्ये होऊन जाईल पूर्ण
डिग्रीमध्ये तिथं होऊन जाईल. आणि पुन्हा याला कशामध्ये काउंट करायचं आहे, रेडियनमध्ये काउंट करायचं आहे. तर तुम्ही याला जे आहे म्हटलं कशा करू शकता, पाय अपॉन 180ने, म्हणजेच हे जे याचा आन्सर किती 52.6125 मल्टिप्लाय बाय पाय अपॉन 180 खाली किती 0.017. तुमचं जे काही आन्सर असेल ते त्याच्यामध्ये इथं याच्यामध्ये म्हणजे आपला आता आन्सर करून बघूया. 52.6125 मल्टिप्लाइड बाय 0.017. हा जर समजा आपण गुणा केला तर आपल्याला मिळते इथं 0.8944 हे तुमचं कशामध्ये रेडियनमध्ये येऊन जाईल. ठीक आहे. अशा पद्धतीने जे आहेत तुम्ही हे जे बाकीचे क्वेश्चन जे आहेत कशामध्ये करायचं आहे, कन्वर्ट इंटू डिग्री मिनिट आणि रेड सेकंड्स. तुम्ही हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन कसा येईल, 25 डिग्री आहे, 38 काय आहे सेकंद आहे. सेकंद म्हणजे याला किती डिवाइड करावं लागेल, 36 आपल्याला डिवाइड करावं लागेल. हा कशामध्ये होऊन जाईल, डिग्रीमध्ये तिथं होऊन जाईल त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता क्वेश्चन वर कन्वर्ट डिग्री मिनिट आणि सेकंद. त्याला आपण पहिला मागास क्वेश्चन बघितला होता 68 हा जो आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण किती 68.625 डिग्रीमध्ये. ठीक आहे. याचं हा जो हा तर कन्फर्म झाला समजा किती 60 डिग्री. तर प्रश्न पॉईंटचा 0.625 ज्याला आपण मल्टिप्लाय कशा करणार 60ने. 0 मल्टिप्लाय होतील 6 पंच 30 0 4 3 3 12 15 5 6 1 737. ठीक आहे. पॉईंट नंतर किती 37.5 म्हणजे आपल्याला काय झालं 37 मिनिटं झाला. आणि हा 0.56 आहे याला पुन्हा मल्टिप्लाय कशा करायचा आहे 60 मल्टिप्लाय करा 0 0 6 पंच 30 म्हणजे झाले 30 मिनिटं सेकंद. तर 30 सेकंद म्हणजे आपला आन्सर द्यायचे की त्याला 68 डिग्री 68 मिनिट आणि 30 सेकंद झाला आपल्या याचं आन्सर याचा सेकंड आहे. ठीक आहे. नंतर काय म्हणते आता हा काय दिला आहे 0.1269 0.1269 रेडियनचं कशा रूपांतर करायचं आहे, आपल्याला काय आहे या 0.1269 रेडियनचं रूपांतर करायचं आपल्याला कसं म्हणत आहे डिग्री मिनिट आणि सेकंडमध्ये. तर 0.1269 हा रेडियनमध्ये आहे, याचं रूपांतर डिग्रीमध्ये करून आपला मल्टिप्लिकेशन करतो 180 अपॉन पाय. ठीक आहे. 0.1269 मल्टिप्लाय बाय 180 अपॉन पाय याची जी किंमत जी आहे ही आपली किंमत आपण अगोदर पाहिली किती झाली आहे 57.27. ठीक आहे. ही किंमत याची 57.27. जर हा जर समजा आपण जर गुणाकार केला किती गुणाकार आहे तो 0.1269 मल्टिप्लाय मध्ये किती आहे 57.27. हा जर गुणाकार आपण करून बघितला तर आपल्याला मिळते 7.2675. 7.2675 हे आपल्याला आन्सर मिळून जाईल. ठीक आहे. आता याचं हे कशामध्ये झालं आपलं पूर्ण डिग्रीमध्ये. आता याचं रूपांतर कशामध्ये करायचं आहे डिग्री मिनिट आणि सेकंदामध्ये. ठीक आहे. तर 7 हा झाला आपला कशामध्ये झाला हा झाला डिग्री. प्रश्न आता याला फक्त हा दोनच पकडून घ्या 0.26 पकडून घ्या. 0.26 जर बघितलं आपण याला मल्टिप्लिकेशन करायचं 16 मल्टिप्लाय करा 0 6 7 30 6 4 3 3 12 3 15 म्हणजे अप्रॉक्सिमेटली किती येईल 15.60 आलं. म्हणजे हा जो 15 हा काय झाला मिनिट झाला. ठीक आहे. आणि 0.60 मल्टिप्लाय पुन्हा 6 करा 6 6 36 म्हणजे आपलं जो पाच जे आहे किती मिळतं 36 जे आहे ते घालायचं सेकंद. म्हणजे आपलं जे आन्सर येईल ते किती 7 डिग्री पुन्हा इथं किती 15 मिनिट आणि 36 सेकंद अशा पद्धतीने होईल त्यामध्ये. अशा पद्धतीने जे आहेत समोरचे दोन दोन जे क्वेश्चन ना क्वेश्चन नंबर 9 क्वेश्चन नंबर 10 हे तुम्ही करून बघा. काही जर अडचण असली तर कमेंट करा, आपण त्याचं नक्की तिथं सोल्युशन तिथं घेऊया नेक्स्ट क्लासमध्ये. ठीक आहे. थँक्यू. आपण इथेच थांबूया असताना. ठीक आहे. थँक्यू.